तुम्हाला बघायचंय तुम्हाला मळ्याला या अगराने माझ्या मळ्या जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक वेळी तुमचा भाऊ तुमच्यासाठी काहीतरी नवनवीन घेऊन येत असतोय. तर मित्रांनो आज सुद्धा एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवलची कन्सेप्ट तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे. आणि मित्रांनो या प्रकारची जी काही कन्सेप्ट आहे त्या काय यूट्यूबवरती तुम्हाला कुठेसुद्धा मिळणार नाही. तर मित्रांनो डेमो तुम्ही ऑलरेडी बघितला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन आणि कॅपकट या दोन्ही पण ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तर मित्रांनो सगळं आपलं जे काय असणार आहे ते अलाइट मोशनमधूनच करायचं आपल्याला. फक्त जे काय लास्टला इफेक्ट वगैरे द्यायचे ते कॅपकटमधून द्यायचे. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काय अलाइट मोशनचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. तर मित्रांनो अलाइट मोशनला ओपन केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे टेम्पलेट्सवरती क्लिक करायचं आहे. टेम्पलेट्सवरती क्लिक केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी 2 XML फाईल दिलेत ते XML फाईल सर्वात अगोदर उघडून घ्यायचे तुम्हाला म्हणजे टाईमलाईनवरती घेऊन यायचे. ओके आता नंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता एक इफेक्टची फाईल आणि जी काही बिटमार्कची फाईल अशा 2 फाईल मी दिलेत. तर सिम्पलरित्या मित्रांनो आपली जी काही सर्वात अगोदर आपली बिटमार्क असणार आहे ती तुम्हाला ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता या प्रकारे ही फाईल दिल्या. यामध्ये मित्रांनो मी सगळं लिरिक्स वगैरे ॲड करून दिले. फक्त तुम्हाला जो काही फॉन्ट मिसिंगचा ऑप्शन येणार आहे तो तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगतोय तरी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तर सांगतो कसं ॲड करायचं. समजा आता मित्रांनो इथे फॉन्ट हा मिसिंग येतोय तर सिम्पली या फॉन्टवरती म्हणजे जे काही टेक्स्ट आहे यावरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. वरती जे काही फॉन्टचं नाव दिसतं या फॉन्टच्या नावावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. आणि 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे जे काही मटेरियलमध्ये मी तुम्हाला फॉन्ट दिलेत ते फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. फॉन्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही ज्या पण फोटोचा या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि आपली जी काही पहिली 2 सेकंदाची बीट असणार आहे या बीटपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. आता मित्रांनो ही जे काही फोटो असणार आहे या फोटोला तुम्हाला या प्रकारे असं खाली घेऊन यायचं आहे. बघू शकता या प्रकारे. तर बघू शकता या प्रकारे मी खाली घेऊन आलो आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे जेवढे पण मी बीट दिलेत ते प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला फोटो आहे ते फोटो ॲड करून घ्यायचे. ओके तर मित्रांनो प्रोजेक्टमध्ये जेवढे पण या ठिकाणी बीट होते त्या बीटमध्ये मी प्रत्येक बीटमध्ये फोटो ॲड करून घेतला आहे. आता मित्रांनो फोटो तुम्हाला ॲड केल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला आपण जो काही फोटो ॲड केला आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि वरती सर्च बारवरती तुम्हाला स्पॉट असं लिहायचं आहे म्हणजे टाईप करायचं आहे. स्पॉट लिहिल्यानंतर तुम्हाला इथे स्पॉट कलरचा इफेक्ट बघायला भेटतो. सिम्पली त्या इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचं आहे. इथे ॲड केल्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होऊन जाणार आहे. इथून तुम्हाला बॅक घ्यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑपोसिटी जे काय असणार आहे ते आपली 35वरती तुम्हाला ठेवायचे. ओके तर तुमचा फोटो म्हणजे तुमच्या कलरिंगनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून जो काही बॅकग्राऊंडला तुम्ही फोटो ॲड केला आहे तोच फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. ओके तर बघू शकता हा फोटो मी ते ॲड केला आहे. फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इंक इफेक्टचा एक मी व्हिडिओ दिला आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारचे एक इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे आपले 2 सेकंदवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो जो काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे ते तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्टला कट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि वरती सर्च बारवरती क्रोमा की असं तुम्हाला सर्च करायचं. ओके क्रोमा कीवरती सर्च म्हणजे क्रोमा की सर्च केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला एक इफेक्ट बघायला भेटतोय. सिम्पली ह्या इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इथे की कलर तुम्हाला दिसतोय तो हिरवा आहे. त्या हिरव्यावरती तुम्हाला क्लिक करून फक्त पांढऱ्यावरती क्लिक करायचं आहे. असे केले काय होईल आपलं जो काही ते म्हणजे तो व्हिडिओ असणार आहे तो साईडची बॅकग्राऊंड जो काही पांढरी होती ती ते रिमूव्ह होऊन जाणार आहे. आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला त्या इफेक्टच्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून या 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि याला या प्रकारे असं थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचं. ओके तर बघू शकता प्रॉपर मी केवढं झूम केलं आहे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती एकदम क्लिक करायचं आहे. आणि हे जो काही आपला व्हिडिओ असणार आहे त्याला थोडंसं या प्रकारे तुम्हाला मोठं करायचं आहे. ओके फक्त प्रॉपर तुम्ही व्यवस्थित असं इथे सेट करायचं आहे. आता मित्रांनो सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता आपला जो काही तुम्ही फोटो खाली ॲड केला आहे त्या फोटोला आणि आपला जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता ग्रुप अँड मास्कचा तुम्हाला वरती ऑप्शन बघायला भेटतोय. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर जो काही आपला इंक इफेक्ट होता त्या इंक इफेक्टमध्ये आपला फोटो ॲड झाला आहे बघू शकता. नंतर तो जो काही ग्रुप अँड मास्कची लेअर असणार आहे त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला प्रॉपर इथनं ॲडजस्ट करून घ्यायचा. ओके तर मी ते व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घेतो. तुम्हाला देखील व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे.
ॲडजस्ट केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं, जो काय आपण हा लेअर झालं तयार ग्रुप अँड मास्कची, ह्याला तुम्हाला या प्रकारे असं खाली घेऊन यायचं. ओके, फक्त मित्रांनो जी काही लेअर तुम्ही इंक इफेक्टची ॲड केल्या त्याला मात्र प्रॉपर असं तुम्हाला सेट करायचं आहे, म्हणजे जास्त बाहेर पण गेलं नाही पाहिजे, जास्त मोठं पण झालं नाही पाहिजे आणि लहान पण झालं नाही पाहिजे. ओके, तुम्हाला समजलं असेल. आता हा जो काही ग्रुप अँड मास्कचा लेअर आहे तुम्ही फोटोच्या वरच्या बाजूला घेऊन आलो. आता तुम्हाला जी काही लेअर आपण ॲड केल्या त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे इंक इफेक्टच्या इथे बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला खाली तिथे शॅडोचा ऑप्शन दिसतोय, यावरती क्लिक करायचं आणि ही शॅडो तुम्हाला इथे इनेबल करायचे. ओके, शॅडो इनेबल केल्यानंतर जे काही शॅडो आहे ते तुम्हाला 10 वरती ठेवायचे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता ही जी काही शॅडो आहे ते आपली इथे आले आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता जो काही पुढे फोटो आहे त्या फोटोमध्ये आता फॉन्ट वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं की मिसिंगचं ऑप्शन येत असेल तर काय करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता इथे जे काही फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी इथनं तुम्हाला बॅक यायचं आहे. नंतर आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे. ह्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून बॅक येऊन आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे. मेन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता ही जे काही ते आपली 6.27ची बीट आहे या बीटवरती आल्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे इथून पुढचे त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट मात्र पेस्ट करायचे कुठंपर्यंत तिथे बघू शकता. आता आपली जी काही इथे बीट आहे कुठं आता सांगतो मी तुम्हाला 9.10 पर्यंतची आपली जी काही बीट आहे तर ह्या बीटपर्यंत तुम्हाला जे काही इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपलं जे काही आपलं काम होतं कशाचं ॲलाइट मोशनचं ते आपलं पूर्ण झालं. आता तुम्हाला हा जो काही व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे 4K मध्ये जर सपोर्ट होत असेल तर एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण कॅपकटमधनं बघणार आहे. तर चला आपण आता कॅपकटवरती जाऊया. तर मित्रांनो आता आपण कॅपकटवरती आलो आहे. कॅपकटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे जो काही न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन बघायला भेटतो. सिम्पली या न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो काही तुम्ही आता व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ॲडवरती क्लिक करून आता मित्रांनो हा जो काही व्हिडिओ होता तो टाईमलाईनवरती घेऊन यायचा. आता मी इथे म्यूट करतो कारण कॉपीराईट इश्यू आहे. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं प्रॉपर बघा आपली जी काही इफेक्ट आहे तर आपण आता इथेपर्यंत इफेक्ट आपण फोटोला ॲड केलेत. ओके, तर मित्रांनो आता हा जो काही फोटो आहे इथून पुढचे जे काही फोटो असणार आहे त्यांना आपण इथं कॅपकटमध्ये इफेक्ट देणार. तर आता मित्रांनो ते कसं करायचं बघू शकता. आता हा जो काही फोटो आहे ह्या फोटोपासून हळू यायचं. हळू आल्यानंतर तो फोटो चेंज इथे होतोय म्हणजे बरोबर या पोझिशनला तुम्हाला यायचं की जिथे फोटो चेंज होतोय इथं आल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे. नंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आता जिथे फोटो चेंज होणार आहे आता इथे बघू शकता फोटो चेंज होतोय. तर मित्रांनो जिथे चेंज होते ते चेंज होते ज्या फोटो चेंज होते तिथे यायचं नाही तुम्हाला मागं थोडं यायचं आहे म्हणजे मागच्या फोटोवरती यायचं थोडंसं किंचित. हे त्यानंतर फोटोला स्प्लिट करायचं आहे. नंतर थोडं पुढे यायचं इथे कट होती बघू शकता. इथे आपला फोटो दुसरा आहे तर इथे तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो प्रॉपर असं तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं. तर मित्रांनो मी स्प्लिट केले. आता जे काही एंडिंग पार्ट आहे ह्याला डिलीट करून घ्यायचं आहे. एंडिंग पार्टला डिलीट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपण जिथे आपण पहिली स्प्लिट केल्या मित्रांनो मात्र स्प्लिट करताना तुम्हाला आणखी एकदा मी सांगतोय आता ह्या फोटोवरती आपण स्प्लिट करायचं आहे म्हणजे इथे प्रॉपर बीट आहे. तर इथे तुम्हाला येऊन म्हणजे जे काही फोटो आहे त्या फोटोवरती येऊन तुम्हाला करायचं नाही जिथे चेंज होतोय प्रॉपर. आता ह्या फोटोवरती चेंज होतोय तर इथे प्रॉपर अशी तुम्हाला बीट म्हणजे स्प्लिट करायचं. ओके, आता तुम्हाला जो काही फोटो आहे आता आपली जी काही पहिली स्प्लिट केलं आहे म्हणजे आपली पहिली बीट आहे त्या बीटपाशी यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. आपले जे काही इफेक्ट आहे तो लोड होतील आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इथे रोलिंग फिल्मचा इफेक्ट बघायला भेटतोय. तर तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा रोलिंग फिल्मचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्या व्यवस्थित आपल्या एका फोटोपुरताच ठेवायचा जिथे आपण इफेक्ट ॲड केला आहे तेवढाच. एवढं ठेवल्यानंतर आता तुम्हाला पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इफेक्ट ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपले ॲनिमेशन लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे रॉक व्हर्टिकलीचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. खालची जी काही ड्युरेशन आहे ते एकदम फुल करायचे आहे. ओकेवरती क्लिक करून आता पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि रॉक व्हर्टिकलीचा इफेक्ट देऊन ह्याला देखील तुम्हाला याची ड्युरेशन फुल करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो त्याला सिलेक्ट करायचा आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून आता मित्रांनो इथे झूम 1चा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. तिथून पुढचे जे काही फोटो असणार आहे त्या प्रत्येकाला तुम्हाला हा झूम 1चा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे. तर सिम्पलीवरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.